हॅलो मैत्रिणींनो, आज आली मी एक छोटीशी भेंडीची रेसिपी घेऊन. तर चला आता आपण सुरू करूया ही रेसिपी. मी आज बनवणार आहे तवा भेंडी. झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यासाठी मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यात मी अर्धा मापडं तेल टाकत आहे. त्याच्यात आता आपल्याला फोडणीसाठी पाव चमचा जिरं लागणार आहे. तेल छान गरम झालेलं आहे मैत्रिणींनो. पाव चमचा जिरं टाकायचे. त्यानंतर आपण थोडंसं चिमूटभर हिंग टाकूया. त्याच्यात मी पाव चमचा लसणाची पेस्ट टाकत आहे मैत्रिणींनो. छान अशी फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला हे सर्व साहित्य. झटपट होणारी रेसिपी आहे. मुलांच्या डब्यांसाठी फार लवकर होते मैत्रिणींनो. त्यात मी आता पाव चमचा मीठ टाकलेलं आहे. चिमूटभर हळद. त्यात पाव चमचा मिरची टाकत आहे. मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. मुलीसाठी बनवत आहे मी माझ्या, म्हणून मी फार कमी मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि त्यात टाकलेली आहे ही कट करून घेतलेली भेंडी. ही भेंडी मी मधून त्याचे काप करून त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत मैत्रिणींनो. उभी भेंडी चिरलेली आहे आणि अशी लवकर फ्राय होते आणि व्यवस्थित ती चिकटपणा त्यातला फार कमी होतो आणि छान होते. मुलांना आवडते अशी ही भाजी. तर छान असं आपण मिक्स करून घेऊया. तर किती छान भेंडी आपली फ्राय होती आहे. त्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून काही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते साहित्य पण टाकू शकता. पण मी ही साधी सिंपल बनवती आहे. तर छान असं आपण त्याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. असंच व्यवस्थित त्याला पसरून वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं भाजून घ्यायचं आहे, फ्राय होते. हे पहा आता जस्ट 5-1 मिनटं, खूप कमी वेळ लागतो मैत्रिणींनो. हार्डली 5 मिनटामध्ये ही भाजी एकदम रेडी होते. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भेंडी फ्राय झालेली आहे. तर परत आपण 1-2 मिनटं अजून ठेवायचे. त्यात मी आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करत आहे मैत्रिणींनो. हे कूट मी अगोदर शेंगदाणे भाजून त्याचं कूट वाटून घेतलेलं आहे. तर ते मी आता त्याच्यात ॲड केलं आहे मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता किती छान आणि डिलिशियस आपली भेंडी फ्राय दिसत आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. काहीच मेहनत लागत नाही आणि मुलांना फार आवडते. जरूर तुम्ही ट्राय करून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग परत असंच नवीन रेसिपीमध्ये भेटूया मैत्रिणींनो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला जरूर सांगायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.